नांदेडमध्ये हिमायतनगरच्या कामारी इथे जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या शिक्षकांनी कळसच गाठला। शाळेची वेळ सकाळी 7 वाजेची, मात्र शाळेतले शिक्षक पोहोचले 8 वाजेनंतर। दरम्यान उशिरा येणाऱ्या शिक्षकांना गावकऱ्यांनी जाब विचारला। यावेळी शिक्षकांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली। शाळेच्या वेळेमध्ये विद्यार्थी आणि पालक येऊन बसलेत, मात्र शिक्षकच गैरहजर असल्याचं दिसून आलं। दरम्यान शाळेबाहेर गावकरी जमल्यानं लेट लतीफ शिक्षकाची चांगलीच धांदल उडाली। पालकांनी जाब अशा या शिक्षकांना विचारणं अत्यंत गरजेचं आहे। शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा करण्यामध्ये खरं तर असे शिक्षक पुढे असतात आणि म्हणूनच हिमायतनगरच्या या गावकऱ्यांनी मोठी हिंमत केली। नांदेडमधल्या हिमायतनगरच्या कामारी इथे जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना दररोज उशीर होतो आणि यावरून इथल्या पालकांनी त्यांना जाब विचारला। शाळेची वेळ सकाळी 7ची आहे, मात्र शाळेतले शिक्षक 8 वाजेनंतर पोहोचतात आणि उशिरा येणाऱ्या या शिक्षकांना गावकऱ्यांनी जाब विचारला। टाइम काय झाला सर? अनेकदा करमोड सरची तक्रार तुमच्याकडे आली, तुम्ही आतापर्यंत काहीही कारवाई न करता त्यांना एवढं मोकाट का सोडता? नाही, मला माहित आहे आमच्याकडे तक्रार हे स्वतः चौकशीला मागेही असते, त्यावेळेस यांनी त्यांना का केलं नाही तक्रार? त्यांची तक्रार करून तुम्ही काही त्यांच्यावर केलं नाही, कारवाई का केली नाही? झालेली आहे त्यावेळेस शास्ती झालेली आहे त्यांना। अहो या गोष्टीला 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले तुम्हाला तक्रार देऊ। कारमोड सर काय पैसे देऊन घेऊन मिटवतात का? नेहमी मिटवतात का? असं काही आहे का तुमचं? अनेक तक्रारी होऊन सुद्धा त्यांना या शाळेवर का ठेवले जाते, हे आम्हाला तुम्ही उत्तर द्या। सर 8 वाजून गेले तरी आणखी तुमचे शिक्षक आणखी पण नाही आले, तर तुमचं काय, तुम्ही आणखी कॉन्टॅक्ट केला का त्यांच्याशी? माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही, पण आल्यानंतर त्यांना त्याचा जॉब विचारलं नाही। अच्छा, आणि तुम्ही असे गंभीर काही दिसत नाही लेकराला, जाऊ द्या असं का म्हणताय? कुलूप लावल्या गाववाल्याला तुम्ही? नाही, कुलूप तर नाही लावलेलं आहे, पण तुम्ही असं कुलूप लावून टाकलं तर विद्यार्थी बाहेर आहेत। हो, मग तुम्ही पण पावणे 8ला येतात तर कुलूप लावणार तर काय करायला पाहिजे? गावकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तुम्ही पावणे 8ला येताय तर गावकऱ्यांनी काय करायला पाहिजे? 7चा टाइम असताना तुम्ही पावणे 8ला येताय तर काय करायला पाहिजे मग? मॅडम, शाळेचा टाइम काय आहे? आम्ही 8:15ला सांगितलं मुलांना। 8:15ला कशामुळं? कारण 7:30 पर्यंत सरांचं ट्युशन आहे आणि जेवण न करता ट्युशन गव्हर्नमेंटचा टाइम ठरवून दिला, तुमचा टाइम काय आहे? मॅडम तुम्ही तुमचा गव्हर्नमेंटचा टाइम सांगा ना, ट्युशनचा काय मतलब? असं ऐन वेळेला वेगळंच काहीतरी सांगण्याचा काही प्रयत्न करू नका तुम्ही। लेट कशामुळे मॅडम एवढं? वाहनच नाही, इतर याची व्यवस्था करायला मग पगार नोकऱ्या सोडून द्या ना, कोणी करतील ना दुसरे। वाहन नसेल तर तुम्हाला भेटत नसेल तर नोकऱ्या सोडून द्या तुम्ही। गोरगरीब लेकराचं नुकसान कशासाठी करता तुम्ही? मॅडम, शाळेचा टाइम काय आहे? हॅलो, शाळेचा टायमिंग काय आहे सर? शाळेचा एकही टाइम बोलायला तयार नाही आहे। याच्यामध्ये 7, 8, 10 ते शिक्षक फुकटचा पगार घ्यायला लाजा वाटत नाही यांना। एवढं लेट येतात की 7चा टाइम असताना 8, 8:15 वाजले तरी आता येत आहेत हे।